तर दुसरीकडे दादर स्थानकाबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सीएनजीच्या तुटवड्याचा मुंबईकरांना मोठा फटका बसतोय। मेल एक्सप्रेसने आलेल्या प्रवाशांना टॅक्सीज मिळत नाहीत आणि त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे। दादरच्या स्वामीनारायण मंदिराजवळ टॅक्सीसाठी मोठी रांग पाहायला मिळते। आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊन प्रतिनिधी धनंजय आपल्या सोबत। धनंजय, गेले 2 दिवस सीएनजीचा पुरवठा नाहीये। आता जरी तो दुपारनंतर सुरळीत होणार असला तरी सुद्धा आता दादर स्थानकाबाहेर प्रवाशांची गर्दी एकच पाहता काय सध्याची परिस्थिती आहे? श्रद्धा, मी दादर स्थानकाबाहेर आहे आणि सीएनजीचा जो पुरवठा आहे तो खंडित झाल्यामुळे त्याचा परिणाम हा सर्वसामान्य मुंबईकरांवर होताना पाहायला मिळतो। खरं तर रोज मुंबईकर हे टॅक्सीने किंवा इतर जी सार्वजनिक वाहतूक आहे त्याने वाहतूक करतात आणि त्यामुळे हा सगळा परिणाम झालेला पाहायला मिळतो। मी सध्या दादर स्थानकाबाहेर आहे। जर आपण पाहिलं तर इथे बससाठी बीएसटीच्या बससाठी आपल्याला लाईन लागलेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे जे मेल एक्सप्रेसने येणारे प्रवासी आहेत त्यांची मात्र तारंबळ झालेली पाहायला मिळते। त्यांना जी टॅक्सी किंवा जे ऑनलाईन ऍप म्हणजे खासगी जे आपण ऍपद्वारे ज्या वाहन बुक करतो ते म्हणजे ओला उबेर अर्थात मिळत नसल्याचं त्यांना आपल्याला चित्र सध्या पाहायला मिळतं। दुसरीकडे ही परिस्थिती आहे टॅक्सी चालकांची। आपण जर पाहिलं तर ही टॅक्सी चालक आहेत हे इथे दादर स्थानकाच्या बाहेर उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्याकडेही सीएनजी नसल्यामुळे आपण जर पाहिलं तर अनेक गोष्टींना फटका हा बसलेला पाहायला मिळतो। आपल्यावर काही टॅक्सी चालक आहे, आपण त्यांच्याकडून थेट बातचीत करूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया सीएनजी नसल्यामुळे नेमका काय सध्या परिणाम झालेला आहे। 2 दिवस झाले सीएनजी मिळत नाहीये, काय सध्या परिस्थिति आहे? हिंदी में बोलूंगा। अपना 8-8 घंटा लाइन लगा के सीएनजी मिलता ही नहीं है और वापस पंप से वहां से खाली निकलना पड़ता है। बहुत परेशानी है। कम से कम 150-200 गाड़ियां एक पंप पे लगी हैं, कहीं मिल रहा है कहीं नहीं मिल रहा है। पब्लिक को बहुत तकलीफ है और हम लोग भी, ड्राइवर लोग को भी बहुत तकलीफ। 8-8 घंटा लाइन लगा के सीएनजी नहीं मिल रहा है। ये बात पड़ता है पूरा। प्रवाशांचं काय म्हणणं आहे, काय म्हणजे इथे जर गर्दी मोठी असते रोज, मात्र आज गर्दी लोकांची आहे मात्र गाड्या ज्या आहेत त्या कमी पाहिल्या। गाड्या शॉर्ट आहे करून इथे दादर स्टेशनला गाड्या शॉर्ट आहे आणि गॅस पंपचे लई तकलीफ आहे। आम्हाला पण लई त्रास होतोय, खूप त्रास होतोय आणि आमच्या गाड्यामध्ये लाईन लावायला गेलं तर 6-7 घंट्याचे लाईन चालू आहे। आता गॅस पंपला काय झालं आम्हाला माहिती नाही। आपण जर पाहिलं तर हा सीएनजीचा तुटवडा आणि त्यामुळे ही सगळी टॅक्सी चालक सुद्धा दादर स्थानकाबाहेर उभे असलेले पाहायला मिळतात। श्रद्धा, दुसरीकडे आपण जर पाहिलं तर इथे ज्या टॅक्सी सध्या सुरू आहेत त्याच्यासाठी लाईन लागलेली आपल्याला पाहायला मिळते। मोठी रांग जी आहे ती आपण पाहू शकतो। इथे ही रांग लागलेली आहे आणि रांगेमध्ये या सगळ्यांनाच इथे सध्या टॅक्सीमध्ये बसून आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जावं लागतं। ही सध्याची परिस्थिती आहे। ही रांग लागलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा हे सगळे आपल्याला प्रवासी जे आहेत त्या प्रवास करताना पाहायला मिळतात। एकाच गाडीमधून जर पाहिलं तर 6 ते 7-8 जण जे आहेत ते या ठिकाणी जाताना पाहायला मिळतात। दुसरीकडे जसं मी म्हटलं की गाव जे मेल एक्सप्रेसने गावावरून येणारे जे प्रवासी आहेत ते सुद्धा त्यांची खरं तर मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर टॅक्सीज किंवा ओला उबेर सारख्या ज्या गाड्या आहेत ऑनलाईन त्या मिळत नसल्याने ही सगळी परिस्थिती सध्या पाहायला मिळते। ही दादर स्थानकाबाहेरची दृश्य आहेत। स्वतःच आपल्या बॅगा ज्या आहेत त्या धक्का देत हे प्रवासी निघाले। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ही बाजू सुद्धा आपण पाहिली तर सगळे या संपूर्ण परिसर आपण जर नीट पाहिला तर इथे काही ऑनलाईन कॅब ड्रायव्हर आहेत, मात्र तरी देखील प्रवाशांची मोठी रांग इथे असलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही जण आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया। त्यांना गाडी मिळते का नाही, किती वेळापासून उभा आहे, काय टॅक्सी वगैरे मिळते? इधर से नहीं, हम लोग कर्नाटक। तो आपको टैक्सी मिला यहाँ पर? नहीं। कितने देर से खड़े हो? आधा घंटा हुआ। नक्कीच आपण जर पाहिलं तर अर्धा तास झालेला आहे। अनेक जण उभे आहेत। टॅक्सी वगैरे ताई मिळते का तुम्हाला? गेल्या किती वेळापासून तुम्ही इथे उभे आहात? अर्धा तास झालाय, वाट बघतोय, अजून एकही टॅक्सी नाहीये। ते लोक येत नाहीत कारण ते गॅसची पाईप फाटले म्हणतात आणि नॉर्मलमध्ये त्यांना ऍव्हरेज भेटत नाहीये, तर त्यांना हवा तसे रेट सांगतायत आणि आम्ही इथे जवळच राहतो, ते पण यायला रेडी नाहीत। जवळ असल्यामुळे प्रवासी भाडं नाहीच नाहीच। अच्छा, किती सांगताय ते तुम्हाला? कुठे जायचं? युजली 200 मध्ये आम्ही जातो, पण आता ते 350-400 असे म्हणतायत। अच्छा,
म्हणजे दुप्पट दर आकारला जातो. हो हो हो. नक्कीच आपण जर पाहिलं तर दुप्पट दर आकारला जातोय. जवळच जायचं आहे, मात्र हा सध्या सीएनजीचा जो तुटवडा झाला त्यामुळे ही दादर स्थानकाबाहेरची परिस्थिती अनेक जण खोळंबलेली पाहायला मिळतात. अनेकांना आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जायचंय, मात्र टॅक्सी किंवा ओला उबेर सारख्या कॅब मिळत नसल्याने हे सगळं झालेलं पाहायला मिळतं. आपण जर कॅब बुक करताय, कॅब मिळते का? नाही, कॅब पण असं गोल गोल फिरतोय. 2-3 ॲप ट्राय केले तरी नाही भेटतोय. आता एक कॅबने ऍक्सेप्ट केलंय, बघूया येतोय की नाही. अच्छा, साधारण किती वेळ झाला तुम्ही दादर स्थानकाबाहेर आहात? अर्धा पाऊण तास झाला अच्छा, आपण जर पाहिलं तर अर्धा ते पाऊण तासापासून उभे आहात. उभं आहे. त्या 7च्या अगोदरपासून ट्राय करतोय, तर 7:30 वाजून गेले तरी अजून अगदी आणि प्रवाशांचा अगदीच खोळंबा होताना पाहायला मिळतोय. धनंजय, अपडेट घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.